नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक न लगे. माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित जनी जडो देसी. तुगा म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नासिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. विठ्ठला विठ्ठला. जीवनामध्ये अनेक ठिकाणी कीर्तनाचा योग आला. श्रीमंत विठ्ठल रुक्मिणी मी आज पाहिली. एवढं सुंदर मंदिर आहे आणि 100 वर्षापूर्वीचं आहे आणि सजवलेलं आहे. म्हणजे आपल्या देवाला सजवावं हे हिंदू लोकाला सांगण्यासारखं आहे, पण दापुडीच्या लोकाला सांगण्यासारखं नाही. श्रीमंत आहेत. आणि जो तुम्ही मिरवणूक काढली किंवा जो सत्कार केला तो आमच्या भाषेमध्ये तो व्यक्तीचा नसतो, भगवानगडाच्या गादीचा सत्कार असतो, व्यक्तीचा नाही. बाणेरमध्ये गेल्या 72 वर्षापासून भगवान बाबा येतात आणि त्यांचे पाऊल लागले आणि बाणेरचं भविष्य बदललं. आज या ठिकाणी मी आलो, इतकं श्रीमंत विठ्ठल रुक्मिणी पाहिली तर मला असं वाटलं की त्यांच्यावर अभंग घेतलेला बरा. मी कधी ठरवून कीर्तन करत नाही बरं का, नाही कळालं. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचं सौंदर्य आहे. गाथ्यातला पहिलाच अभंग आहे. समचरण दृष्टी विटेवरी, पाठ आहे सगळ्यांचा, तेथे माझे हरी. अभंग असा पहिलाच आहे आणि भगवंताला प्रार्थना केलेली आहे की तेथे माझे हरी वृत्ती राहो. काय होतं, आपण संसारामध्ये जीवन जगत असताना आपल्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. बलात्कार करणारे, चोरी करणारे, कायदा मोडणारे, पाप करणारे, सगळ्याला माहिती पाप म्हणजे काय. चुकीचं करत असताना त्यांना ज्ञान असतं की आपण चुकीचं करतोय. ज्ञान नाही असं नाही, देव एवढा वेडा नाही की तुम्हाला अक्कल नाही आणि तुम्हाला नरकात टाकायला निघाला. अगोदर तो ज्ञान देतो आणि तुम्हाला जाणीव करून देतो की आपण चुकीचं करतोय. एखाद्याचं घर लुबाडणं, शेती लुबाडणं, बांध कोरणं हे सगळं माहिती असतं आपलं. जाणीवपूर्वक आपण कोणाला तरी त्रास देतो याची जाणीव तुम्हाला आहे. काय होतं, चित्त आवरत नाही. नाही कळालं, चित्त आवरत नाही. कधी कधी असं वाटतं की सगळे श्रीमंत आहेत पण ती मन आवरत नाही त्याला. पूर्ण जगाची समस्या आहे बरं काही. सगळ्याला माहिती की मला ज्ञान होतं हे करत असताना. आता गाडी जे स्पीडमध्ये चालवतात त्यांना ज्ञान नाही आहे का की आपलं काहीतरी वाटोळं होऊ शकतं. चोरी करण्याला माहिती आहे की त्याच्यासाठी पोलीस ठेवलेले आहेत. सगळ्याला माहिती, मन आवरत नाही. याच्यावरचा आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगामध्ये विठ्ठलाचं वर्णन नाही बरं का, मागणीपर अभंग आहेत. विठ्ठलाचं वर्णन नाही. नाईलाज होतो संसार करता करता, कळतंय पण वळत नाही आपल्या भाषेमध्ये. काय केलं पाहिजे ते सुचवणारा अभंग आहे, तो सांगणारा अभंग आहे. काय होत नाही, मला ज्ञान आहे पण होत नाही. मला सांगा, गायत्री मंत्र निर्माण करणारे द्रष्टे महर्षी विश्वामित्र, त्यांना माहीत नाही का की आपण अप्सरेच्या नादी लागू नये. एवढे हलके आहेत का ते. गायत्री मंत्र बघा ना तुम्ही, की जगातला श्रेष्ठ मंत्र आहे आज. त्याचे द्रष्टे विश्वामित्र ऋषी आहेत. त्यांना माहीत नाही का आपल्याकडून चुकतंय म्हणून. जर त्यांना माहिती चुकतंय म्हणून तर गल्लीबोळातल्या लोकांना बोलत जाऊ नका, तुला अक्कल नाही का म्हणून. इथपर्यंत अक्कल नाही आहेत. अक्कल हा विषय एवढा आहे की अक्कल आहे पण वळत नाही, त्याच्यावर अभंग आहे. त्याच्यावर परमार्थ आहेत. जन्माला आलेला प्रत्येक प्राणी, नीट आहे का, प्राणी ज्याच्यामध्ये मनुष्य पण प्राणी, त्याचा स्वभाव आहे वाईट वागणं. अनुभव घेऊन पहा तुम्ही.
मोकळीक द्या बरं तुम्हाला. मी अनेक कीर्तनात सांगितलेले आहेत, घराला जे कुलूप लावतात ना ते सज्जनासाठी आहेत, चोरासाठी नाही आहेत. कधी जगातला चोर पुढच्या दरवाजाने गेलेला आहे ऐकलंय कधी? खिडकी तोडतो, गज वाकवतो, तिकता तो रस्ता आहे त्याचा. मग समोर कुलूप का लावतो? सज्जनाला असं वाटू नये की कुणीच नाहीत. नाही अर्थ कळला? लय मोठा अर्थ आहे महाराज. कोणीच नाही, मग माणसाच्या हातून पाप होतं. अनुभव घेऊन पहा. स्त्री असो, पुरुष असो, सत्ताधिकारी असो, कळत नाही म्हणलं ना पाप करायला मोकळा होतो. पण अंतःकरणाला कळते हे त्याला कळत नाही. चोरी करतोय, पकडला गेला नाही, बलात्कार झालाय, एखादी बाई चुकीची वागली, एखादा पुरुष, कळतंय त्याला, पण तो सेफ साईड पाहतो. कळत नाही ना, मग हरकत नाही, त्याच्यासाठी कुलूप आहे. मन बिघडू नये, घर मोकळं आहे, कुणी नाही आहेत, मन बदलतं. आणि ज्ञानी लोकांचं बदललं हे सांगतोय तुम्हाला मी. किती इतिहासामध्ये उदाहरण आहेत चांगल्या चांगल्याला. महर्षी विश्वामित्र आहेत, वशिष्ठ आहेत, किती महान महान ऋषी आहेत. तुम्ही कल्पना करा ना, ज्यांची गीता वाचतो, महर्षी व्यासांनी लिहिलेली गीता, त्यांचे वडील चुकले आणि व्यास जन्माला आले. हे चूक काही लहान नाही आहे ना. माझा अर्थ लक्षात, चुकणं मनुष्याचा धर्म आहे, तो प्राणी आहे. वाघाला तुम्ही सांगणार का तुम्ही शाकाहारी राहा म्हणून, माळ घाला म्हणून? मी आजपर्यंत माझ्या कीर्तनात कुणालाच सांगितलं नाही माळ घाला. तुला अक्कल असली तर घाल. तुझं आयुष्य चांगलं व्हावं हे आम्ही कोण सांगणार आहे? माझा मुद्दा लक्षात ठेवा. आणि काही काही श्रोते कीर्तनकारापेक्षा आणि ज्ञानी लोकांपेक्षा पुढचे आहेत, पूजा नाही होत. अर्थ लक्षात? ज्ञानी आहात, पूजा नाही होत. दोन फरक लक्षात ठेवा. जे ज्ञानी आहेत ते आदरणीय आहेत, जे प्रेमळ आहेत ते पूजनीय आहेत. एवढ्या लवकर कळलं असं समजू नका कीर्तन. सूत्र लक्षात ठेवा. जे प्रेमळ आहेत ते पूजनीय आहेत. आपण येताना शिवछत्रपतींना आपण हार घातला. राजकारणात ते एकटेच आहेत ना 500 वर्षात. बोला ना, कशामुळं? तुकोबरायमुळं शिवराय घडलेत. ऐका तर खरं. राजकारणातला माणूस नीट वागत नाही हे तुम्हाला नीट माहिती आहे. आतापर्यंत कुठल्याही पक्षामध्ये जा, कुठलाही राजकारणी असो, त्याचे काही नियम ठरलेले आहेत की त्या क्षेत्रात जाताना तुमचं अंतःकरण कसं पाहिजे. मग शिवाजी महाराज अपवाद काय आहेत? संगत बदलली. राजकारणी लोकांनी हे लक्षात ठेवा बरं का, संगत बदला, सत्तेमध्ये तुम्ही पूजनीय व्हाल. हे शिक्षण आहे ते. मला सांगा, तुकोबरायच्या संगतीमुळे, पहिला मुद्दा लक्षात ठेवा विश्वामित्राचा, हे विसरू नका. तुकोबरायच्या संगतीमध्ये सुभेदाराची आलेली सून परत करणं हे तुकोबरायमुळं शक्य झालं. नाही तर बिघडले तर विश्वामित्र आहेत. लक्षात आलं का? बिघडलेले विश्वामित्र. म्हणून मंदिर नाही आहे, गायत्री मंत्र आहे, पण मंदिर नाही विश्वामित्राचं. नाही महाराज, असेल कुठेतरी, त्याचे पूजणारे लोक त्याच्याप्रमाणेच. संस्कृतमध्ये म्हण आहे, यादृशो यक्षः तादृशो बली. जसा देव असेल ना तसे पूजक असतात. भूत असेल तर माळकरी थोडंच पूजक असणार आहे. भूतासारखे दिसणारे माणसंच त्याचे पूजक आहेत. एखाद्याला आजार पडला, आणि ते पण डिपेंड आहे बरं का संगत कशी मिळते. आजार पडला आणि ग्रामीण भागातला माणूस आहे, तो देव ऋषीकडे जातो, आणि देव ऋषीला फक्त ओढा माहिती असतो. देव ऋषीला नाव काय आहे त्याचं? देव. आणि त्याला कोणता देव माहिती आहे? जो घरात आणि मंदिरात राहत नाही, तो वड्यातला आहे. आता वड्यातला देव किती कल्याण करे बरं याचं. यादृशो यक्षः. तुम्ही कोणाची पूजा करताय त्याच्यावर तुमची अक्कल डिपेंड आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून संगत बदलली. शिवछत्रपतींना तुकोबरायची संगत लाभली. परिणाम, मनात राज्य करताना पाप आलं नाही. शब्द आहे का? राज्य करताना
पाप आलेलं नाही. सगळ्या राजाला कोण शिक्षा करणार आहे महाराज? आपल्या मराठीत म्हण आहे, सत्य पुढं शहाणपण. मी सांगायला पाहिजे तुम्हाला? कोण पण नियंत्रण होतं तुकोबरायांच्या शब्दांचं. म्हणून शिवाजी महाराज राजकारणात राहून 400 वर्षापासून पूजनीय आहेत. एक संत का पूजनीय आहेत? मन वळालं त्यांचं. कळालं तर सगळ्या राजकारणी माणसाला आहेत की आपण करतो ते चुकीचं आहे, चोरी करतो ते कळलं, सगळ्याला कळतं. पण वळवणारे जर संत आपल्या बरोबर असले तर मग महाराज संत ओळखता येत नाही या काळामध्ये. नेमके ज्यांना आपण ओळखतो कधी कधी तुरुंगात जातात, ते बदनाम होतात, कळतात आपल्याला. नेमकं संताकडे जाऊन काय होणार आहे? ठीक आहे, माणसाला शरण जाऊ नको. देव तर तुरुंगात जात नाही ना. देवाला तर तू प्रार्थना करू शकतो ना, तेथे माझे हरी या अभंगामध्ये विठ्ठलाला प्रार्थना केली, संताला नाही. देवा, संत भेटतील ना भेटतील, भेटले तर ते आपल्याला ओळखता येतील ना येतील, ओळखल्यानंतर सुद्धा नाही कळालं, कृपा करतील गॅरंटी आहे का त्याची? एखाद्याला संताला ओळखत असाल तुम्ही, अशी शक्यता सांगतो. पण ते संत जर तुमचं ऐकत असले ना तर तुमच्यापेक्षा खालचे झाले. ते नाही कळालं तुम्हाला? जर तुम्ही ज्याचं ऐकता ना तो श्रेष्ठ आहे, ज्याचं ऐकता तो श्रेष्ठ आहे. तुमचं ऐकणारा संत किती मोठा असेल बरं? तुमचं बायको पण ऐकत नाही, मुलं ऐकत नाही आणि संत ऐकतो. खरा संत आहे का तो? शंका आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माणसाला प्रार्थना करू नका. ज्ञान आहे ना, मग प्रार्थना कुणाला करायची? हरी. आणि गोड शब्द आहे बरं का, तेथे माझे हरी. वृत्ती शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व, स्वभाव. तुमचं जे अस्तित्व आहे ना, खूप बारकाईने कीर्तन आहे का, मूड छान आहे. अस्तित्व म्हणजे काय? एखाद्या माणसाचा स्वभावच भांडखोर असतो. नीट ऐकलं? स्वभाव कसा आहे? ते त्याचं अस्तित्व आहे. भांडखोर पण तो ज्ञानी असेल, मोठा असेल, सगळे आहेत, पण लोक त्याला काय म्हणतात? कोण? हा तो भांडखोर नाही का? त्याच्या आयुष्यातला तो सारांश झाला भांडखोरपणा. हे तुम्ही कमवलेली संपत्ती. भांडखोर. मग एखाद्या माणसाला विचारा, तो माणूस तो फार चांगला माणूस आहे, हे कमवलं नाही, अजून कळलं. तो काय आहे? चांगला माणूस आहे. म्हणजे काय? काहीच करत नाहीत. मराठी पकडता नाही आली पुणेकरांना अजून. काहीच करत नाही. तो आळशी का चांगला आहे? काहीच करत नाही. तो पापही करत नाही आणि त्याला चॅप्टर पण लागतो काहीतरी करायला, कर्म करायला. अध्याय महाराज याच्यावर, योग कर्मसु कौशलम. कर्म करण्याच्या कुशलतेला योग म्हणतात. हे बावळट काहीच करत नाहीत आणि अख्खं गाव त्याला सज्जन म्हणतं. कोण बावळट आहे? समजून घ्या, कोण बावळट आहे म्हणणार आहे ना. अहो, जर तुमचा शत्रूच नाही, जगण्याचा अर्थ नाही महाराज. दोन माणसं तरी तुमच्यावर जळले पाहिजेत, जगण्याचं सार्थक आहे. ऐका हो, ऐका. जगद्गुरु तुकोबरायावर
दशग्रंथी रामेश्वर भट्ट जळत होते म्हणून गाथा श्रेष्ठ आहे. कुणी म्हणावं बाबा चांगला आहे, गल्लीतल्या महाराजांनी, लोकांनी म्हणावं बाबा चांगला आहे, कोणत्याही माणसाने म्हणावं का कीर्तन चांगलं आहे. दशग्रंथ 4 वेद 6 शास्त्रावर ज्याची कमांड आहे त्यांनी म्हणावं जगद्गुरु तुकोबराय संत आहे. गल्ली बोळातले तर शिव्या देत होते हो. जगद्गुरु तुकोबरायला अख्खं देहू गाव त्रास देत होतं, पण एक दशग्रंथी म्हणला तुकिता तुलने ब्रह्मा छान आहे का. आरती कोणी केली? रामेश्वर भट्टाने. आणि त्रास दिला गावकऱ्यांनी. लक्षात आहे का? संपूर्ण गावकरी त्रास देत होते आणि आरती करणारे रामेश्वर भट्ट सुरुवातीला दिला असलं विसरून जाणार. आरती करणारे तुकोबराय, तुकोबरायांची आरती करणारे रामेश्वर भट्ट. ती आरती संपूर्ण महाराष्ट्र म्हणतो. तुकिता तुलनेशी जर गांभीर्य लक्ष घ्या. रामेश्वर भट्ट म्हणतात तुकोबराय ब्रह्म आहे. कोणी म्हटलं पाहिजेत हा संत आहे म्हणून? गल्ली बोळातल्या लोकांनी. मला एक जण आला, महाराज आमच्याकडचे मोठे संत आहे, तुम्ही कीर्तनाला या. म्हटलं का? काय नाही, मुलं होत नव्हते आम्हाला म्हणून त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि मुलं झाले. मराठी कळली का? याची क्षमता नाही मुलं. हा कोण आहे? मुलं व्हावीत याच्याकरता जर तुम्ही आधार घेत असाल तर तुम्ही पुरुष नाही आहे. लक्षात ठेवा. वर्णन कोणी केलं पाहिजे? जे रामेश्वर भट्ट आहेत त्यांनी म्हणलं पाहिजे ना तुकोबराय कोण आहेत. गल्ली बोळातले लोक किती विरोध करते ते तुकोबरायला. पाटलाने विरोध केलाय. कोपला पाटील गावीचे हे लोक शब्द आहे तुकोबरायांचे. आता माझं गावातून काढत होते. मी अनेक वेळा ह्या गोष्टी सांगितल्या. तुकोबराय आणि ज्ञानोबराय असे संत आहेत जिथून त्रास झाला तेच लोक आज आरती करतात. त्याला म्हणतात संत. गाव बदललं नाही, घर बदललं नाही, जिथं त्रास आहे त्यांनीच आरती केली. हे पुरुषार्थ आहेत. पण तुम्हाला कळत नाही. कोणाला संत म्हणावं, कोणाकडे जावं, कोणाला माना. तुम्ही मानता, तुमची कुवत आहे, तुम्ही देवऋषी आहात. तुम्हाला वड्यातला जसा देव चालतो तसं संत सुद्धा. ज्या लोकांचं तोंड दिसत नाही, राखेनं भस्मानं पूर्ण असं असतात, त्यांना तुम्ही संत. तुमचा भरोसा काय? बरं, काहीच्या अंगावर कपडे नाहीत संतांचे. त्यांचे मठ 100 कोटीचे. जे शर्ट घालत नाहीत साधू, त्यांचा व्यापार 1 लाख कोटीचा आहे. संत आहेत का व्यापारी आहेत? तुम्हाला कळत नाही ना. माझा मुद्दा वेगळा आहे, मी टीका नाही करत. तुमचं आयुष्य त्याच्या हातात द्यायचं आहे. तुम्हाला अक्कल पाहिजे कोणाच्या हातात द्यायचं आहे. पुरुषापेक्षा बाया हुशार आहेत. कोणता नवरा पाहिजेत हे जिला कळतं ना ती खरी बाई आहे. कारण की तिच्या अपेक्षा आहेत. अभंग तोच आहे बरं का, वेगळा विषय नाही आहेत.
अपेक्षा आहेत तिच्या की मला असा नवरा पाहिजेत, कर्तृत्ववान पाहिजेत, स्वाभिमानी पाहिजे, तिच्या अपेक्षा आहेत. हे जिला कळतं ना तिला बाई म्हणावं. आणि कुठंही बांधली जाते ती फक्त बाई आहे, बुद्धिमान नाही. नाही महाराज तिला मागणीच नाही. तसं कोणालाही संत मानता, तुम्ही मनुष्य नाही आहेत. हे तुकोबाराचे शब्द वापरायला पाहिजे असं मला वाटतं. मनुष्य परी कुत्री ती झेपते का बघा तुम्हाला. याच्यावर माझ्यावर केस होणार नाही, कारण की तुकोबाराचा अभंग आहे. बरेच लोक काही बोलून अडचणीत येतात, त्याच्यामुळे विचार करून बोलतो. काय शब्द आहे तुकोबारायांचा? मनुष्य परी. ह्याच्या पुढं बोलू का तुम्हाला? तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी जातो यमपुरी. कुणाला बोलले तुकोबारा? आपल्याला बोललेले ते. आपल्याला वाटतं गाथ्यात आहेत, गाथ्यात आपल्यासाठी आहे. अशा संताच्या सानिध्यात जा, अशा देवाच्या सानिध्यात जा, तुमचा स्वभाव बदलेल, वृत्ती बदलेल. चोर आहातच, पण संत बनवणाऱ्याकडे जा. रागीट आहात, संत बनवणाऱ्याकडे जा. भांडखोर आहात, जे म्हणतील ना संत म्हणून आपण बरेच लोक बदलतो. अरे हा तरुणपणा पण ते फार बिघडलेला होता, पण आता संत झाला. माझे काही मित्रमंडळ आहेत, अभ्यास करताना बघितलेलं आहे त्यांनी. जेव्हा कधी भेटतात ते मलाही विचारतात, अरे लहानपणी तू तर खेळत होतास, मग काय करायला पाहिजे? जे प्रधानमंत्री आहेत त्याच्या लहानपणीचे दोस्त आहेत ना, जे राष्ट्रपती त्यांच्या लहानपणीचे दोस्त आहेत, नासातले वैज्ञानिकाचे लहानपणीचे मित्र आहेत. पण याच्या डोक्यातच येत नाही की तो तिथपर्यंत गेलाय म्हणून. हा इथंच गल्लीत आपला दोस्त आहे. आम्ही त्या स्वामीजींच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुंभावर होतो प्रयागराजमध्ये. कोणत्याही रिक्षात बसा, मला विचारायचे कहाँ से? मैंने कहा मुंबई से. अपना रिश्तेदार है उधर. कोणत्याही रिक्षात बसा, मैंने कहा आपका कौन रिश्तेदार है? हॉलीवुड का बॉलीवुड का आदमी, वो हमारा रिश्तेदार है, हमारे यहाँ का है. नाव नाही घेत. मुंबईतला जो सगळ्यात मोठा हिरो आहे तो कोण आहे? तो आता तो प्रयागचा आहे ना. राहणार कुठला आहे तो? प्रयागराजचा आहे. कुठलाही रिक्षावाला म्हणतो आमचा नातेवाईक आहे. आणि जर तुमची पतित अवस्था आली ना, सक्का भाऊ म्हणतो आमचा नातेवाईक नाही आहेत. दुरून लागतो. काय म्हणतात? लांबून लागतात. कोणत्या समाजामध्ये राहतो, कुठे राहतो आपण? म्हणून देव असो किंवा संत असो, ओळखायला शिका. कोणाच्या पाया पडायचे तुम्हाला अक्कल आली तर उद्धार होईल. डॉक्टर, वकील आणि गुरु भाग्यवानाला चांगले लागतात. जर हे चुकले ना, मला एकाने फार सुंदर सांगितलं की जर गेलात तुम्ही कोर्टामध्ये तर ते निकाल नंतर लागेल, पण वाईट वकिलापासून मुक्ती व्हावी याची प्रार्थना करा. आयुष्यभर देखील तारखा मिळू शकतात, आयुष्यभर उपचार चालू शकतात. असे डॉक्टर आहेत. गिराईक सोडायचं, दुरुस्त होऊ शकतो रोग, नाही करायचा. आणि कुठल्याही संप्रदायामध्ये जा, संत करत नाही तुम्हाला, शिष्य बनवतात, भक्त बनवतात. मराठी समजून घ्या काय बोललो. तुमच्यात बदल नाही करत ते. भांडखोरपणा आहे, ज्ञानी नाही बनवत, भक्त बनवतात. कुठल्याही संप्रदायामध्ये, धर्मामध्ये जा, भक्त बनवतात, संख्या वाढवतात. पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे साधूचे सुद्धा आता भक्त झालेले आहेत. फक्त त्यांना भक्त म्हणतात, प्रचारक म्हणत नाही. कार्यकर्ते माझा शब्द आहे. अशाच्या हातात तुम्ही आयुष्य दिलेलं आहे. म्हणून मरेपर्यंत तुम्ही शिष्यच राहता, संत कधी होत नाही. जगद्गुरु तुकोबराय सावध करतात, वृत्ती बदलणारी लोक भेटावेत. स्वभाव, आम्ही वाईट आहोतच, संसारात वैतागलेलोच आहोत. एक जण त्रास देत नाही आम्हाला. श्रीमंत झाला तर सरकार त्रास देतात, जास्त पैसा आला तर गुंड त्रास देतात, गरीब राहिलो तर गल्लीतले त्रास देतात, काहीच नाही केलं तर बायको त्रास देते. माझा आवाका पहा काय बोलतो तुम्हाला. त्रास आहेच, सोडवणारा संत पाहिजेत. आहे ते सांगू नका. जे सत्य आहे ते सत्यच आहेत. द्विरुक्ती करू नका. बदलण्याची ताकद आहे का ते बघा. विठ्ठल विठ्ठल.
आणि बदलणारा जो आहे, नवीन विषय, बदलणारा जो आहे त्याला अक्कल पाहिजे की मला बदलायचंय. सगळ्यात मोठा विषय हा आहे. तुम्ही सगळे कीर्तन ऐकताय ना, तुम्ही ठरवा बदलायला पाहिजेत तर बदलू शकता, ऐकायला पाहिजेत तर ऐकू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणा कीर्तनकाराचा स्वभाव आहे सांगणं, आपलं ऐकणं, असंही आहेत. अहो तुम्ही तर आयुष्यभर कीर्तन ऐकतात महाराज. कीर्तन न ऐकणारा वाढल्या कोळी 2 मिनिटाच्या संत संघाने रामायणकार झाला, याला म्हणतात संत संगती. त्याला कळालं, मराठी कळली, त्याला कळालं सत्य काय आहेत आणि बदलायची इच्छा झाली. शेवटच्या चरणात सांगतात, हे तुकोबराचा आधार आहे. आणि सगळ्याला विनंती करतो, शब्द अतिशय गंभीरतेने ऐका. तुकोबरायचे काय म्हणतात, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा रहस्य. सगळी गोष्ट नका ऐकू, एका शब्दामध्ये मांडता आलं पाहिजे, त्याला वर्म म्हणतात. कोणाचं वर्म कळालं, जे जे कर्म. आणि आधुनिक काळासाठी सांगतो तुम्हाला, धर्मांतर करणाऱ्या लोकांनी त्यांचे सुद्धा शब्द 400 वर्षापूर्वी, जे जे कर्म आणि जे जे धर्म, हे दोन्ही नाशिवंत आहेत. हे कळालं म्हणून आम्ही तुझ्या चरणावर आलोय. विठाला विठाला. एवढे सोपे नाही तुकोबराय. पहिलाच अभंग आहे, जर नाही कळलं तर गाथा माथ्यात येत नाही. कर्म नाशिवंत आहे, धर्म नाशिवंत आहे. शब्द आहे का, जे जे कर्म आणि जे जे धर्म दोन्ही नाशिवंत आहेत. पुढचा शब्द आहे का, ते आम्हाला कळालं. आहेत नाशिवंत, अक्कल पाहिजे ना. दूध खराब होतं हे कळालं पाहिजे. नाही तर आज दूध विकत आणलं, 7व्या दिवशी दूध पाहायला गेला, नासलं. काही बाया भाग्यवान आहेत, त्यांना माहीत नाही की मीठ किती टाकावं. माझा मुद्दा आहे का, खरड झाल्यानंतर म्हणतात जास्त पडलं काय. मीठ हे खरटच असतं. हे पडल्यानंतर कळून उपयोग नाही. तुमचा नाश झाला आणि मग चुकीच्या धर्मामध्ये होतो, चुकीच्या कर्मात होतो, हे कळून काही उपयोग नाहीत. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलं, भांडखोर आहात हे कर्म आहे, मूर्ख आहात हे कर्म आहे. आणि ज्यांच्याकडे जातात धर्म सांगणारे लोक ते मूर्ख आहेत. म्हणून धर्म शब्द वापरलाय. ऐकायचं कोणाचं, कोणत्या धर्म. तुम्ही कधी वारकरी संप्रदायामध्ये धर्म शब्द ऐकलाय का? स्वधर्म शब्द आहे. बाकीचे धर्म नाही, मुस्लिम धर्म नाही, ख्रिश्चन धर्म नाही, हे शब्द संत वापरत नाहीत. तुमच्यासाठी वापरणारा शब्द म्हणजे स्वधर्म. स्वधर्म म्हणजे, पुन्हा ऐका गंभीर, आपलं कल्याण करणं. लहान मुलं खेळायची आवड ठेवतात आणि आईला माहिती असते की खेळल्याने नोकरी लागत नाही. मग त्याला जर पैसे कमवायचे असले, श्रेष्ठ व्हायचं असलं, त्याने अभ्यास केला पाहिजे. पुन्हा ऐका, श्रीमंताच्या घरातल्या माणसाला सुद्धा आपलं पोरग बिघडू नये असं वाटतं. 10 जन्मापर्यंत टिकणारी संपत्ती आहे, पण संतती जर चांगली नसेल तर घरातली माणसं दुखी असतात. पैसा त्याच्यासाठीच आहे, पण नाशिवंताच्या मागे लागू नये.
तरुण पोरांना कळायला पाहिजे या गोष्टी. अभ्यासाच्या काळात तुम्ही ज्याच्या मागे लागता असा अभ्यास करा, ते तुमच्या मागे लागले पाहिजेत, ते जीवन आहे. आणि काय भगवंतानी पण केलं असेल, दोन्ही टाईम एकच आहे हो. कॉलेजमध्ये जायचा टाईम म्हणजे अभ्यास करायचा टाईम आणि अभ्यास न करायचा टाईम. एक म्हातारं भेटलं मला, आता माझ्या धोत्रावून त्याला वाटलं असेल की मी सभ्य आहे म्हणून. आणि युनिव्हर्सिटीमध्ये होतो मी, पुणे युनिव्हर्सिटीला MA करत होतो. मला पाहिल्यानंतर मग ते म्हाताऱ्याला वाटलं की हा पहिला पोरगा युनिव्हर्सिटीतला की जो धोत्रावर जातो आणि सभ्य असेल, आला भेटायला. मला म्हणे, महाराज तुम्ही पहिले युनिव्हर्सिटीमध्ये धोतर घालून आलेले दिसतात. म्हटलं हो. कसं महाराज, या पोरांना काय सांगावं? म्हटलं काय प्रॉब्लेम आहे, किती कमी कपडे आहेत मुलींच्या अंगावर, मुलं कसे वागतात, हे काय चाललंय सगळं. म्हटलं त्यांचं कल्याण व्हावं ही इच्छा आहे का आपलं वय झालं याचं दुःख आहे ते सांग. मराठी कळाली? विठ्ठल विठ्ठल. सकाळीच एक जण म्हणला, 1 कोटी भाडे महिन्याला, फक्त देवाची इच्छा आहे आयुष्य वाढावं. दुःख कशाचं हे कळायला पाहिजेत. मुलं ही संस्कृती मोठी झाली, व्यापक झाली. जुन्या काळामध्ये बायका घरातून बाहेर निघत होत्या, आता अंतरिक्षामध्ये जातात. हे पहा ना, हा दृष्टिकोन ठेवा ना. वाईटकडे दृष्टी जाती, तिथं वाईट नाही आहे. माझा मुद्दा आहे का? वाईट तुमच्यामध्ये. असे कपड्याकडेच का डोळे जातात? अर्थ काय? ते अभ्यास करतात, कॉलेजपर्यंत आलेत. काही काही मुली आम्ही बघितल्या, ते मॉडर्न आहेत पण IAS आहेत, कलेक्टर आहेत. आपण जगण्याचं स्वातंत्र्य आहे ना, आणि तू कोण सांगणार आहे? तुम्ही 100 वर्ष झाले तुमच्या सप्ताहाला, खरंच तुम्ही भाग्यवान आहेत. तुम्ही आजपर्यंत कीर्तन ऐकताय, आशांचे कीर्तन ऐकतायत, जे 60 पासून एकाच अभंगावर कीर्तन करतायत, एकच विषय सांगतात. फॅट बंद झाल्यात, ॲम्बेसिडर बंद झाल्यात, पण याची टिपणं बंद नाही झाली अजून. नाही कळणार तुम्हाला, ज्याला कळायचं त्याला कळेल. अरे बदला ना, बदला ना. बदलण्यासाठी संत आहेत. जर तुम्ही भांडखोरच आहात आणि बदलत नाहीत, फायदा काय तुमचा? आणि जे पाणी थांबतं ते सडतं. प्रवाही पाणी असू द्या, किती विष मिळू द्या, प्रवाहातलं विष नष्ट होतं, पाणी शुद्ध होतं प्रवाहाने. आयुष्यभर बदलत राहा, देव तुमच्याजवळ येतो. बदलण्याची घाबरू नका. पुन्हा सांगू, घाबरू नका बदलायला. वाढल्या कोणी घाबरला नाही ना, बुवा झाल्यावर कसं व्हायचं? घाबरला येतो नाही. तुम्ही कर्माची विशेषताच ही आहेत, बदलायला शिका. आणि बदलण्यासाठी पहिलं कळायला पाहिजे. म्हणून अभंगाची सुरुवात उलटी. तुका म्हणे आम्हा कळले. पण संतांची पहिली पायरी बरं का, कळले. आम्हा वर्म. पुस्तक कळून काही फायदा नाही. पुस्तकातलं कळलं पाहिजे कशावर लिहिलंय. अख्खा पिक्चर पाहतात आणि विचारा काय कशावर, काय नाही, ते काहीतरी मारामारी होती, भांडणं होते, मग काय स्टोरी वगैरे लक्ष नाहीत. काही काही गाणे फार सुंदर आहेत. जे तुकोबरायच्या अभंगातले जे सिद्धांत आहेत ते गाण्यातून आलेले आहेत, पण ह्याचं लक्ष नाही ना. याचं लक्ष दुसऱ्या गाण्याकडे आहेत. अशी कोणीतरी भेटावी, अशी कोणीतरी असावी. सिद्धांत जर नसेल ना, पिक्चर आणि नाटक चालत नाहीत. मुद्दा नसेल तर मुद्द्याकडे लक्ष द्यायचं का नाही? कळले आम्हा वर्म. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताय, गाथा वाचताय वर. आणि मी वारकऱ्यांना सांगू इच्छितो, दुसरीकडे बघूच नका. आपण परमार्थ करतोय ना, बघू नका दुसरीकडे. का? तुमचा उद्धार करायचा आहे ना. जगाचं काय होईल? हा जगात राहणार आहे का जास्त दिवस? बोला ना. जे म्हातारी माणसं चिंता करतात संस्कृतीचं काय होईल, आपलं बघा ना. झाडं कापून तयार आहेत. आणि याला आपली चिंता नाही. चिंता. एक महाराज होता, महाराज
साधा होता बिचारा, पण टेन्शन जास्त होतं त्याला. कधी मला 10 वर्ष भेटला, जगाचं काय होईल. 10 वर्ष साधू आहे, लाल कपड्यातला आहे साधू, 10 वर्ष जगाचं काय होईल. मग 10व्या वर्षी मला अक्कल आली, याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे, नाही हे असंच चालू राहणार. मी म्हटलं काय झालं. नाही जगाचं काय होईल. ठीक आहे ना म्हटलं, जे होईल ते होईल, तुझं काय होईल ते बघ ना. आपण तर संन्यासी, आपला उद्धार नीट आहे का झालेला आहे, याला अभिमान म्हणतात. तुझा जर उद्धार झालेला आहे तर मग चिंता कुणाची. अर्थ तुका आकाशा चिंता कुणाची. तुम्ही तरलात, इच्छा असेल ती येतील. त्याची पहिली पायरी ही आहे कळले. आणि या कळले शब्दाचा हरिपाठामध्ये जे तुम्ही रोज म्हणता ना, त्याचा अर्थ आहे सार असार विचार हरिपाठ. रोज म्हणता ना हरिपाठ, सारा सारे विचार त्रिगुण असार निर्गुण सार. रोज म्हणलात तुम्ही वया. पण कधी असं म्हटलं का तू ज्ञानोबा आहे सार आसार विचार, याला हरिपाठ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा सूचना करतो, विचाराला हरिपाठ म्हणतात. सारासार विचार, विचारच करत नाही, सतत दुसऱ्याचा विचार. ज्ञानोबा सांगतात आपुली आपण करा. तू तर सूट अगोदर, तू तर बाहेर नाही, तू जगाची चिंता करतो, नाही जमत. म्हणून पहिला शब्द आयुष्यातला लक्षात ठेवा, तरुण असो म्हातारा असो वयोवृद्ध असो, स्वतःला कळलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला कळालं ना, त्या दिवशी भीती गेली तुमची. भीती काल्याचा अभंग आहेत बघा, एक खूप गोड अभंग आहेत. कंठी धरीला अहो सगळ्यांचा पाठ आहे. हा अभंग म्हटल्याशिवाय काला होत नाही. त्याचा अर्थ फार गंभीर आहे आणि तुकोबारांची त्याच्यामध्ये टेक्निक आहे. काला वाटू एक, तुम्ही नाही आज शिकलात. जे खानदानी वैष्णव आहेत ना, तुकोबाराय म्हणतात त्यांना मी प्रसाद देणार, बाकीच्याला देणार. काला वाटू एक, कुणाला. वैष्णव, नुसता माळकरी नाही, निका. निका कळलं ना, शुद्ध. शुद्ध वैष्णवाला, तुकोबारायचा शब्द आहे, शुद्ध वैष्णवाला काला देऊ. वैष्णव निका नाही. महाराज हे आताचे श्रीमंत लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, पदाधिकारी आहेत, आम्ही त्यांना वाकडं दाखवतो. अभंगाचा साधा अर्थ सांगतोय, आम्ही त्यांना वाकुलिया. कुणाला. ब्रह्मादिका. तुम्हाला काय अर्थ काढायचा तो काढा. ब्रह्म आहे आधी ज्याच्या, असे सगळे देव, ज्याचं मी वड्यापर्यंत सांगितलं ते ब्रह्मादेव. वाकुलिया, वाकड. लहान पोरांमध्ये ना एक गंमत फार चांगली असते. आत्ताच्या मुलांमध्ये नाही, मोबाईलमध्ये अडकलेत सगळे. पूर्वी लहान मुलांना जर आईस्क्रीम दिली ना, तो खात नव्हता, तो गल्लीत येऊन मित्राला दाखवत होता. त्याच्यात आनंद आहे, खाण्यात नाही आनंद. माझ्याकडे आईस्क्रीम आहे, तुझ्याकडे आहे का नाही. मग तो त्याला असा शब्द असतो तो वाकुलिया. हा अभंग आहे वाकुलिया. याचा नीट अर्थ आहे का. तुकोबरायसारखे अभंग 400 वर्षात कोणाला करता नाही आले, याला म्हणतात वाकड दाखवणे. जे लोक तुकोबारावर बोलतात ना, अभंगाचं निर्माण करणं सोडावं, अर्थ लावून दाखवा. जिथं गुगल नव्हतं, मोबाईल नव्हता, वर्तमानपत्र नव्हतं, काहीच नसताना गाथा निर्माण केला. एकही अभंगात अंधश्रद्धा नाही, हे समितीला सांगा. जी लोक वारकरी संप्रदायावर आक्षेप घेतात त्यांना सांगा तुकोबाराय कळले का. जर कळले, वारकरी संप्रदाय अंधश्रद्धा मुक्त आहेत. हे 400 वर्षापूर्वी तुकोबारायांचे अभंग आहेत. किती. आणि एक लक्षात ठेवा, तुकोबारायांचे शिष्य शिवाजी महाराज आहेत. मराठी कळली का. तू कोण आहेस. शिवाजी महाराजांसारखे शिष्य आहेत तुकोबारायचे. तू कोण आहेस नावं ठेवणारा. गल्ली बोळातला बुद्धिमान, 4 पुस्तकं शिकलात, 4 कविता वाचता आल्या, सगळं बरोबर आहे. बरोबरी कुणाची करतो, त्याला म्हणतात वाकुलिया. अरे आमच्याकडे काहीच नाही, पण आमचा अभंग चंद्र सूर्य असेपर्यंत खंडन होणार. वाकुलिया. ब्रह्मादिका म्हणजे सगळेच, ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील,
आधी सत्ताधारी असतील, आमच्यासारखं राज्य गाजवता येणार नाहीत. वाकुलिया उत्तम लोका दाखवू. अर्थ फार गहन आहे. हे जे उत्तम लोक आहेत ना, मगाशी सांगितलं तुम्हाला, शत्रू नसेल ना त्रास होतो आयुष्य नाही. ते जे उत्तम लोक आहेत ना, हेच जास्त काड्या करतात. नाही अजून कळालं तुम्हाला? जे उत्तम लोक आहेत ना, श्रेष्ठ, ज्ञानीच द्वेष करतो मान मिळत नाही म्हणून. परमार्थाचा द्वेष संसारिक करत. कधीतरी कल्पना करा, आता मी एवढे कीर्तन केले, एका दारुड्याने मला नावं ठेवलं नाही. एका दारुड्याने, पण कीर्तनकारांनी नक्की नाव ठेवलं. काय नाव ठेवतात? काय पद्धत आहे का गुंड्यात लावायला पाहिजे? बरं, अभंगाच्या अर्थाचा तुला गुंडे आहेत ना, मग एवढा गुंड कसं काय? पारमार्थिकाचा द्वेष करणारे परमार्थिक नसतात. ज्ञानी लोक द्वेष करतात. रामेश्वर भट्ट ज्ञानी म्हणून द्वेष आला ना तुकोबरायचा. सुधारले भाग सोडून द्या, पण द्वेष कोणी केला? ज्ञानी लोक, उत्तम लोक, श्रीमंत लोक. हे यांना जर तुकोबराय तुम्ही वाकडं दाखवलं, ते तुमचा बदला घेतील. शेवटच्या चरणात फार गोड सांगतात. तुका म्हणे भूमंडळी, शब्द लक्षात आहे का? भूमंडळी म्हणजे अख्ख्या पृथ्वीवर आम्ही बलवान आहोत, आम्ही बळी, आम्ही वीर. नीट आहे का? मग तुम्ही भांडणं का करत नाही? मूर्खाबरोबर भांडणं करण्यात काय बुद्धिमत्ता आहे? नाही कळालं? कीर्तनाचा दोष आहे ना, विद्वानांनी काढावा. टाळकरणी म्हणायचं का प्रमाण चुकलं म्हणून? जे प्रमाणात नाहीत. मी तुम्हाला नाही बोलत बरं का, माझा अर्थ वेगळा आहे. त्याची क्षमता अभंग म्हणण्याची वेगळी, अर्थ करण्याची क्षमता वेगळी. पुढचा टप्पा आहे का, भाव काढण्याची क्षमता वेगळी. ज्यांना अर्थ काढता येतो ना, त्यांना भावच कळत नाही, म्हणून भाव मिळत नाही. आणि भावावर बोलले की म्हणतात काय शास्त्रीची सुरुवात कुठून समाप्त काहीच कळत नाही. मला कळणारच नाही. ज्ञानेश्वरीतला शब्द आहे हा भावज्ञा. भावती गुण, भाव कळायला पाहिजे. म्हणून तुम्हाला वर्म शब्दावर बोलतोय तुम्हाला. तुका म्हणे त्याचे कळले. काय कळले? वर्म, भाव कळाला. जे जे कर्म, भाव कळाला. जे जे धर्म, कशा करता बोलतोय. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. या बाया बसलेल्या आहेत. पोरग जर लाडात आलं ना, आईला माहिती की याला काहीतरी पाहिजे. याला म्हणतात कळणं. एरवी पोट भरलेलं असलं ना, ते आईकडे जातच नाही पोरग. गरज पडली ना, आईचा पदर धरणार. आणि आईला माहिती आहे, याला म्हणतात कळणं. आईला माहिती हा लाडी गुडी लावतोय म्हणजे याला काहीतरी नाही का. तसं तुम्ही जर देवाकडे जाऊन भीक मागण्यासाठी जर लाडीगोडी लावत असाल महापूजेच्या निमित्तानं, त्या बापाला कळतं ते आई बाप आहेत. विठ्ठल माय बाप चुलत. त्यांना माहिती आहे तुम्ही का मंदिरात येता, का महापूजा करता. त्यांना माहिती आहे. काही बोलत नाही कारण की ती आई आहे. माऊलीला कळतं तुम्ही का ज्ञानेश्वरी वाचता, का कीर्तन करता, पण ती आई आहे. पण कळलं ना, आणि मग जर वळत नसेल तर मग देवाला प्रार्थना करा. पहिल्या चरणात सांगतात फार गोडा. कळालं ही पहिली स्टेप आहे. तुका म्हणे त्याच्या कळल्याशिवाय परमार्थ सुरू होत नाही. करायचं काय नेमकं? जर तुम्हाला कळालं नाही तर सुरुवात कशी करणार? स्वयंपाक करायचा आहे, सुरुवात कशी करणार?
कळालं पाहिजे, सांगणारी आई असते नाही, तसं परमार्थ करायचं आहे सांगणारे संत असतात. त्याचंच नाव ज्ञानेश्वरी आणि गाथा आहे. सांगतात आपल्याला, कुणाचं ऐकू नका, ज्ञानेश्वरीचं ऐका. कुणाचं ऐकू नका, विश्वास नसेल तर गाथ्याचं ऐका. सांगणार आहेत, शिकवणार आहेत, मज निरंतर जागा करतात. चुकतोय 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 निरंतर जागे करतात. कळले. आणि ज्या वेळेस कळून दुरुस्त होत नाही, कळून मन नियंत्रणात, ही तुमची परिस्थिती नाही बरं का, सगळ्या संतांची आहेत. तुकोबरायांचे अनेक अभंग आहेत. काय काय करीतो या मना परी नायकवे नारायणा, करू नये त्याची करी नको त्याची विवंचना, म्हणजे समीक्षा करतो. मला सांगा, तुम्ही रोज पेपर वाचता, मोबाईल पाहता, सगळं करता, ठीक आहे, काही गरज आहे का आसाममध्ये काय झालं म्हणण्याची? तुम्ही महाराष्ट्रामध्ये नाही. मला तर परवा दिवशी एक प्रश्न विचारला एकाने, महाराज तुम्ही जाणकार आहात, निवडणुकीत काय होणार आहे लोकसभेमध्ये, काय गरज आहे? तू उभा नाही, मी उभा नाही, बरं कळून काही फायदा नाही. विठाला विठाला, अरे क्षमता काय तुझी? ग्रामपंचायतीमध्ये सदस्य नाही आणि महाराष्ट्रात कोणता पक्ष? पण मी पण रसिक माणूस, म्हटलं तुला काय वाटतं? त्याची हीच अपेक्षा होती मला. मी उत्तर सांगावं ही अपेक्षा नाहीत, त्याच्या आतमध्ये जे साठवलेले आहेत ते बाहेर वकायचे. मी म्हटलं तुला काय वाटतं? मग त्यांनी सांगायला 3 पक्ष असेल, 2 पक्ष असेल, असं होणार तसं होणार. ज्याला स्वतःचं भविष्य कळत नाही, उद्या काय होणार कळत नाही, आत्ता घरात काय चाललंय ते कळत नाही, आणि तो सांगणार महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार आणि दिल्लीत कोण आहेस तू? आपलं आयुष्य विनाकारण वायाला घालू नका. विठाला विठाला, हे सुद्धा तुकोबराय शिकवतात. आता मजपासी नका वदो प्रपंचे विषय. खूप झालं आता, खूप ऐकलं संसारातलं. आता माझी इच्छा नाही की प्रपंचाबद्दल, तुकोबराय सांगतात माझ्याशी बोलू नका. पुष्कळ झालं. जन्माला आल्यापासून पक्ष पाहिले, सत्ता पाहिल्या, लोक पाहिले. आता मला देवाच्या विषयी बोलावं असं वाटतंय. कळलं आम्हाला त्यातलं काय. आता वळत नाही. तेथे माझे हरी, 2 शब्द आहेत हरिपाठातला पण सांगतो. निजवृत्ती काढी, रोज म्हणता ना तुम्ही, निजवृत्ती काढी सर्व माया इंद्रिया. काही आहे का काही? एका झटक्यात म्हणून जातो आपण. ज्ञानोबांनी 3 लोकांना 3 उपदेश केलेत. योगी माणसाला सांगितले की वृत्ती काढ, निरोध. योगस चित्तवृत्ती ही योग्यासाठी सांगितलेले आहेत. योगस चित्तवृत्ती, निजवृत्ती स्वभाव काढ संसारातून. सर्व माया तोडी, हे ज्ञानी लोकांसाठी. ज्ञानी लोकच माया ब्रह्म जास्त करतात, त्याच्याविषयी पण माया सोड. सर्व माया आणि इंद्रियावर नियंत्रण ठेव, हे वैराग्यवानासाठी आहेत. 3 लोक आहेत, वैराग्यवान, योगी आणि ज्ञानी. भक्त आलेला नाही बरं का, भक्त नाही आहेत. योगी आहे, वैराग्यवान आहे. भक्त का नाही आहेत? भक्ताला काहीच करायची गरज नाही, तो देवाचा लाडका असतो. का? तेथे माझे हरी. तो देवाला प्रार्थना करतो, देवा हे माझ्याकडून होत नाही, माझा पेपर तू सोडव. हा अभंग आहे. तेथे माझे हरी, दोन्ही अर्थ आहेत. वृत्ती राहो, आदेश पण आहे आणि प्रार्थना पण आहे. विठाला विठाला, शब्दाकडे गांभीर्याने पहा. तेथे माझे हरी, जर मोठा आवाज नाही केला तर प्रार्थना आहे. तेथे माझे हरी वृत्ती, देवा तेथे माझे हरी वृत्ती राहो, ठेव वृत्ती. हा आदेश आहे. ही दोन्ही क्षमता भक्तामध्ये आहेत. न ज्ञानी लोकांमध्ये आहे, न वैराग्यवान लोकांमध्ये, न योग्यामध्ये आहे. देवाला आदेश फक्त भक्त देऊ शकतो. देवाला शिव्यासुद्धा काय असतं माहिती आहे का, लक्षात राहिलं पाहिजेत. मराठी कळली का तुम्हाला?
लक्षात असावं. बोलताना तोंड खोड्या म्हणून सांगत असेल, गुण म्हणून सांगत असेल, लक्षातही हे महत्वाचं आहे. विठ्ठला विठ्ठला. उद्धव ज्यावेळेस राधिकेकडे जातो, राधिका कोणत्याही गुणाचं वर्णन करत नाही देवाच्या. देव काळा आहे, शूर्पणखेचं ऐकलं नाही. बघा राधा कुणाची बाजू घेते? तिचं काय चुकलं देवा? तुझ्या स्वरूपावर भाळली आणि तुझ्याकडे आले आणि तू नाक कान कापले, हे काही चांगलं आहे का? देवाचा दोष काढणारे भक्त असतात. हे भक्त, ही ताकद पण लागते बरं. कुणी कुणाचंही कीर्तन चांगलं नाही झालं, मग अशी कुणी काढायचे? देवाचे दोष आहेत. देव कळला तर दोष कळेल ना. देव जर नाही कळाला, दोष सुद्धा कळणार नाही. विठ्ठला विठ्ठला. बोलत होती सारखी. 15-20 मिनटं झाले. माझा अंतर लक्षात ठेवा. उद्धव ज्ञानी आहे, राधिका रासराशेश्वरी. भक्तीचं स्वरूप राधा आहे. आणि दोघांचं कधी पटत नाही, आत्ता पण पटत नाही. जे भक्त आहेत ते म्हणतात ज्ञानात काही खरं नाही, आणि ज्ञानी म्हणतात हे भजन करणारे अंधश्रद्धाळू. भांडणं कुणाचे आहेत? आणि जे लोक दारू पितात त्यांच्याविषयी दोघंही बोलत नाहीत. उद्धव ज्ञानी आहे. आणि मग हळूहळू लक्षात आलं, शिव्या देताना का होईना राधिकेला देवाचं विस्मरण होत नाही, आठवण येते. काय सांगायचं तुम्हाला, एक प्रसंग असा आहे अयोध्ये वृंदावनाचा. ही जी यशोदा आहे ना, जिच्या अंगाखांद्यावर कृष्ण खेळला, थोडा कल्पना करा ना, तिच्या अंगाखांद्यावर कृष्ण खेळला आहेत, कशी असेल ती यशोदा? आणि संसार किती क्रूर आहे बघा. मी हे उदाहरण अनेक लोकांना दिलं बरं का. हे जे पुण्यातलं काही एरिया आहे ना, भंडारकर वगैरे जो परिसर आहे, तिकडचे सगळी मुलं अमेरिकेला गेलेली आहेत आणि सगळे म्हातारे त्यांच्या बंगल्यात राहतात. कधी कधी प्रसंगाला तर तक्रार करतात. म्हटलं तक्रार करू नका, हा प्रसंग ऐका. आमचा कृष्ण यशोदा सोडून गेला ना, पुन्हा वृंदावनमध्ये आला. तुमचे गेलेत पोरं, जाऊ द्या. तुम्ही आठवण करताय बघा. आणि एक सूर्यग्रहण होतं, खग्रास सूर्यग्रहण. आणि त्या काळामध्ये, आणि आजही अशी मान्यता आहे की खग्रास सूर्यग्रहण जर असेल तर त्या दिवशी कुरुक्षेत्रावर आंघोळ केली पाहिजेत. म्हणून अशी वाऱ्यासारखी बातमी पसरली की भगवान श्रीकृष्ण खग्रास ग्रहणासाठी कुरुक्षेत्रावर येणार आहेत. आणि कुरुक्षेत्राच्या जवळ वृंदावन आहे बघा. हिचा कृष्ण, आणि मग तिने ठेवलेले कृष्णाचे कपडे बालपणीचे एक एक कपडे काढून डोळ्यातून अश्रू यायचे. हे कृष्णाने वापरलेले आहेत, हा कृष्णाचा कपडा आहेत, हे कृष्ण घालत होता. केवढा झालेला द्वारकेचा आणि यशोदेचा कृष्ण, फरक आहे. याला भक्ती म्हणतात. तो किती मोठा आहे हे जगासाठी आहेत, आईसाठी तो मुलगा आहेत, याला भक्ती म्हणतात, प्रेम म्हणतात. म्हणून कधी कधी ह्या गोष्टी नाही लक्षात राहत. किती सांगण्याचा प्रयत्न करा, नाही लक्षात राहत. आणि मग ती सांभाळलेले खेळणे आणि कपडे घेऊन यशोदा कुरुक्षेत्रावर जाते. कुणाला दाखवायला? द्वारकेचा. आणि जेव्हा यशोदेचं नाव ऐकलं आणि भेटायला श्रीकृष्ण आले, तो मोठा श्रीकृष्ण बघितला, राज योगी श्रीकृष्ण, द्वारकेचा राणा बघितला आणि तिने आपले कपडे लपून ठेवले. माझा कृष्ण लहान होता, जो माझ्यावर प्रेम करतो. हा कृष्ण मोठा आहे, माझा नाही आहे. पण ते कृष्ण आहेत महाराज. आलं आणि आलिंगन दिलं यशोदेला. तुझ्यामुळं मी आज मोठा झालो. नाव कळलं का? यशोदा. यशम दधाती. कृष्णाला यश देणारी यशोदा, तिने सांभाळलं म्हणून तो मोठा झाला. विठ्ठला विठ्ठला. हेच वाक्य तुकोबरायचं. देवा, पंढरपूरला कोणी जात नव्हतं रे. गावोगावी आम्ही कीर्तनं केले,
आणि सगळ्या लोकांना तुझ्याकडे पाठवलं. बघा, आमुचिया भावे शब्द आहे का, तुझं देवपण. तुकोबाराय म्हणतात आम्ही अभंग लिहिले, आम्ही कीर्तनं केली, म्हणून विठ्ठला तुला देवपण आलं. मराठी कळते का? देव मोठा आहे का तुकोबाराय मोठे आहेत? काय घाबरतो, देव काय करत नाहीये. तुकोबाराय आहेत ना आपल्या बरोबर. अभंग कुणाचा आहे? मग आपण थोडंच म्हणतोय. आणि ही जी भीती आहे ना, ही भीती परमार्थात नसली पाहिजेत. देवावर अधिकार गाजवण्यासाठी परमार्थ करावा, भीक मागण्यासाठी परमार्थ करू नये. शब्द पहा तुकोबारायांचा कसा आहे, आमुचिया भावे तुझं देवपण. तुझा देवपण शब्द आहे का, देवपण आमुचिया भावे. आम्ही भावना ठेवल्यामुळं तू देव आहेत, ते का विसरून राहिला असे. संवाद आहे बरं का. देवा काय विसरलास, नेमकं आषाढीला आम्हाला दर्शन होत नाही. वर्षभर आम्ही पायी वारी करतो ना, आषाढीला दर्शन देत नाही. तुला देवपण आम्ही केलेले आहेत. बरं, आशांना दर्शन देतो जे दर्शन घेण्याच्या लायकीचे नाही. तासभर देवा तुझ्याजवळ उभे राहतात आणि आमच्यामुळं तुला देवपण आहे, आमच्यामुळं पण तू का विसरतोस. भगवंत म्हणतात तुमच्यामुळं मोठेपण मिळालं ना, बोलून दाखवू नका. तुकोबाराय काय म्हणतात, बोलून दाखवू नका. तुकोबाराय म्हणतात असं आहे, गरिबावर जर उपकार केले ना, मरेपर्यंत पोरं लक्षात ठेवतात. तुमच्या जीवनातला अनुभव पहा. तुमच्या गावामध्ये जर गरीब असतील, कुणाला शिक्षणाला मदत केली असेल, कुणाला घराला मदत केली असेल ना, मरेपर्यंत लक्षात ठेवतात. पण श्रीमंताला जर मदत केली असेल ना, की लगेच विचारतात कोण तुम्ही. म्हणून श्रीमंताला आठवण करून द्यावी लागते, आम्ही तुमच्यावर उपकार केलेत, तुम्ही आमच्यावर नाहीत. आणि हे तुकोबारायांचे शब्द आहेत. काय शब्द, काय की गोड शब्द आहेत बघा. समर्थासी नाही श्रीमंताला बरं का, उपकार स्मरण. उपकाराचं लक्षात राहत नाही, दिदल्या आठवण वाचून या. श्रीमंताला सांगावं लागतं, हो आम्ही मदत केली म्हणून तुम्ही नेता झालात, म्हणून सत्ता आली. हे तुकोबाराय म्हणतात ना 4 शब्द. समर्थासी नाही, जर तुम्हाला मतदान पाहिजे असलं तर आमची आठवण, मोठं व्हायचं असेल कायम तर ते का विसरून राहिलं असे, याला म्हणतात ते. याला म्हणतात अशी भक्ती तुमच्या जीवनात आली पाहिजेत. देवावर नियंत्रण करता आलं पाहिजे, देवाला आदेश देता आला पाहिजे. कोण आदेश देतं, मन चांगलं पाहिजे. फार सिद्धांत नाहीत बरं का अभंगामध्ये. मन चांगलं पाहिजे. पोरगं बापावर अधिकार गाजवतं, काय त्याचं चांगलं मन आहे, नातं आहे ना. विठ्ठल माय बाप नातं आहे तुमचं विठ्ठलाबरोबर, अधिकार गाजवू शकता. घाबरला तर भिकारी, घाबरला तर मागणारे, घाबरला काहीतरी अपेक्षा. कोण घाबरतं, नेता आला, राजकारणी आला, सत्ताधारी आला, कोण घाबरतं, कार्यकर्ते, साहेब आले. वारकऱ्याला काय घेणे, नाही कळालं, घेणंच नाही. नाही अर्थ कळेल तुम्हाला थोड्या वेळ. गरजच नाही. मोठेपण लहान पडतं. शब्द आहे का, मोठेपण लहान होतो. तुमच्याकडे हजारो कोटी आहेत आणि मला गरज नाही, लहान झाला तो माणूस. नाही म्हणण्याची क्षमता आली. आहे म्हणलं ना चमच्या व्हावं लागतं. चांगलं नाव आहे कार्यकर्ता, भाग सोडून द्या. पाहिजे म्हणलं की ते गुलाम करतात, नको म्हणलं देवावर सत्ता असते. तो अभंग पहा, न मागे त्याची रमा होय दासी. मागत नाही ना लक्ष्मी दासी होते. मागता म्हणून पैसे मिळत नाहीत. वृत्ती शब्द विसरू नका, काय ती. आणि त्या वृत्तीला आदेश करावा लागतो, देवा ही वृत्ती बदलत नाही हो, तुमच्याजवळ ठेवा, तेथे माझे हरी स्वभाव आवरला जात नाहीयेत, तुमच्याजवळ ठेवा, तेथे माझे हरी वृत्ती राहो. कधी कधी देवाला वाटतं जरी हा आदेश करत असला तर थोडंफार मागणी पाहिजे का. स्वतः तुकोबाराय म्हणतात
तुझ्या जगातलं तू केलेलं आणि मायेने केलेलं काहीच नको. दुसऱ्या चरणाचं अभंग फार गोड आहे. जेवढं सांगता येईल तेवढा माझा प्रयत्न. खूप गोड आहे. तेथे माझे हरी देवा तुझ्या चरणाजवळ माझी वृत्ती राहो, त्याच्या अतिरिक्त अनेक न लगे माईक पदार्थ. कदाचित माझी वृत्ती माझी इच्छा माईक पदार्थामध्ये, माईक 3 पदार्थ आहेत बरं का, ते सोडून मला माणूस दाखवा जगामध्ये. ते सोडून माणूस दाखवा. धन मान आणि सत्ता 3 सोडणारा माणूस भेटला का तुम्हाला आजपर्यंत? धन मान आणि पैसा नकोय काही लोकाला, पण मान पाहिजे. बरेचसे राजकारणी लोक, समाजातले लोक भ्रष्टाचारी नाहीत खरंय, पण मानी. त्यांना काय पाहिजेत? मानामुळं धन नकोय. चुकीचं आहे. शब्द माईक आहेत ते. काहींना सत्ता पाहिजेत, मान ठेवत नाही स्वतःचा. पाया पडायचं असलं तर येईल, 2-4 महिने राहिलेत. जरी तुम्ही परमार्थात दान करत नसले तर दानाचा दिवस येणार आहे. मतदान करावं लागणार आहे. त्यावेळेस त्यांची विनम्रता पहा. मान सुटलेला आहे. पुढं कशाला बोलू मी? धन सुटलेलं आहे. धन पण हे दोन्ही का सुटलेत? सत्तेसाठी. ज्ञानोबांचा काय अभ्यास असेल बघा तुम्ही. 750 वर्षापूर्वी सांगितलेत माणसाला फक्त 2च इच्छा आहेत. एक सत्ता पाहिजेत, जगस्पृहे. जग अमेरिका असेल, जग असेल, सगळं जग जगस्पृहे इच्छा करतं. काय? सार्वभौमपद. बॉसगिरी माझ्याकडे आली पाहिजेत. बॉसगिरी व्यापक शब्द आहे बरं का. घरातलं बघा बरं, बापाला गोड बोललं तर बाप पैसा देतो. उद्धटपणा दाखवा ना. पोरगं जरा उद्धट वाटू द्या, तू म्हणतो तू नीट माग मी देतो तुला, याचा अर्थ आहे मान. तुझंच आहे पण नीट बोल, मान. पण त्याला असं वाटतं सत्ता असली पाहिजे. काही काही माणसं खूप चॅप्टर आहेत बरं का. नुसतं म्हाताऱ्या माणसाला बोलतात, दादा तुम्ही म्हणून सगळं चाललंय. नाही, आणि दादाचं सगळं गेलं ना मग दादा. अहो मी आपल्या भारतातली सर्वश्रेष्ठ कंपनी, हे नाव नाही घ्यायला पाहिजेत पण यूट्यूबला ते एपिसोड आहेत. भारतातली जगातली कपडे बनवणारी सर्वश्रेष्ठ कंपनी आहेत जगातली. हे जे तुम्ही कपडे घालता ना, याच्या 1 इंचामध्ये तुम्ही काउंट म्हणतात त्याला, किती दोरे आहेत. याच्यामध्ये भारत सगळ्यात पुढे आहेत. त्या कंपनीचा मालक म्हणतो पोरावर विश्वास ठेवू नका. 1000 कोटी कॅश आणि कंपनी त्याच्या नावाने केली. काही नाही, दादा फार चांगले आहेत. कशामुळं केलं? म्हणून जेवढे रिटायर झालेले लोक माझ्याकडे येतात ना, मी म्हणतो फंड देऊ नकोस. तुझ्या जीवनातली शेवटची कमाई आहे ती. पेन्शन सगळी खर्च कर महिन्याच्या महिन्याला, पण फंड देऊ जर दिला तर आमच्या फडात. ज्ञानबा तुकाराम. कारण की आहेत म्हणून गोड बोलतात. देवाला तरी का गोड बोलतात?
मला एक सांगा, विठ्ठलाचा भाग आपण 2 मिनटं बाजूला करू. जगातले जेवढे संत आणि देव आहेत चमत्कारामुळेच आहेत ना. कोणी शिर्डीला जात असेल, कोणी अन्यत्र जात असेल, त्यांना विचारा कोणतं ज्ञान दिलं नाही, आशीर्वाद दिला. भीक देणारे देव वेगळे हो. भीकच वृत्ती संपली पाहिजेत असा फक्त पांडुरंग आहे. इच्छा संपवणारा पांडुरंग आहे, इच्छाच नाहीत. अनेक नलगे हेच अभंग आहे. माईक मायेतून हे धन मान आणि सत्ता नलगे. आणि बघा हे नलगे धन मान आणि सत्ता नलगे कोण म्हणते? तुकोबर आहे. आणि त्यांच्या नावाने आज धन कमवलं जातं. तुम्हाला जास्त अनुभव आहे. तुमच्या नावाने तुकोबराच्या नावाने मान मिळतो का? कीर्तनकाराच्या पाया पडता. अभंगाचा अर्थ सांगतो म्हणून. नुसतं धोतर घातल्यामुळं नाही मान, ते तर तुम्ही घालताय. मग कीर्तनकाराच्या का पाया पडतात? तुकोबराचा संदेश घेऊन आलेला आहे. अभंगाचा अर्थ सांगतो, ज्ञानोबरांच्या ओवीचा अर्थ सांगतो म्हणून मान आहेत, धन आहे, सत्ता आहे. त्यांच्या नावाने तिन्ही मिळालं पण संत पण मिळत नाही. हा कीर्तनकाराचा अपमान आहे. लागतील शब्द, मला कल्पना आहे त्याची. का? हे 3 मिळवले ना मग संत पण मिळत नाहीत. अनेक नलगे हे अभंग आहे तुकोबरायांचा. काय पैसा पाहिजे ना, धन पाहिजे, मान पाहिजे, दिलं तुकोबरायांनी अभंगाच्या नावाखाली, पण संत पण नाही दिला. नाही महाराज, काय काय महाराज फार मोठे आहेत. 3ऱ्या चरणात सांगतात तुकोबर आहे. कळायला फार कठीण आहेत बरं. ब्रह्मादिक पदे नाही कळलं ना, ते ब्रह्मादिक शब्द काढून टाका. ते त्या काळातले पद होते. ब्रह्मर्षी, देवर्षी, महर्षी, ते पद काढून टाका. ब्रह्मर्षी ब्रह्मादिक काढून टाका. शिल्लक काय राहिले माहिती का? पदे. शिल्लक काय राहिले? पदे. आणि पदे कोणाला लागतात? तुकोबर म्हणतात दुश्चित असणाऱ्या माणसाला पदाची हवा असते. सज्जन माणसाला पद लागत. तुम्ही बसलेली जेवढी माणसं आहेत, तुम्हाला फक्त 2 टाइम जेवण पाहिजेत. हरी हरी तुम्ही म्हणारे. फार अपेक्षा नाही वारकऱ्यांच्या, पद नाही आहेत. पण वारकऱ्यात आला, परमार्थात आला, दुश्चित चित्त होतं पदामुळे. नीट ऐका बरं का काय बोलतो तुम्हाला. जी माणसं पाप करत नाहीत ती पदामुळं पाप करतात. अभ्यास करून बघा तुम्ही. गरीबातला गरीब अभ्यास करणारा मुलगा ज्यावेळेस अधिकारी होतो, गरिबीची जाण विसरतो आणि लाचलुचपत घ्यायला सुरुवात करतो. हे पद आहेत. पाप करायला शिकवतात. आणि ज्याला पाप केलं ना त्या माणसाने, हात जोडून विनंती आहे त्याला, सुखाची अपेक्षा करू नकोस. सडणं हेच तुझ्या नशिबी येत. मुलगा पागल जन्माला येतो, बायको वाढत नाही असं म्हणतो, सगळे श्री. अरे आमचा संपर्क येतो बरं का. काय करावं महाराज, तुम्हाला सगळे वाढतात, आमच्या घरात गेल्यानंतर बायका वाढत नाही, करोडपती आहेत. जाऊ ते चमचे वाढतात. खाण्याशी मतलब आहे मग तुम्हाला. हे भगवंताचे शब्द आहेत. हे पद आहे ना, पाप करायला लावतं. प्रत्येक अधिकाऱ्याने आपलं अंतःकरण तपासावं. तुकोबराचे शब्द समजतील त्याला. काय पाप केलं आपण, ते पद दुश्चित करतं, ते पाप करायला लावतं. म्हणून ज्ञानाचा प्रवेश होत नाही.
परमार्थातलं पद असो, संसारातलं असो, सत्तेचं पद असो, भगवंत प्रार्थना करतात, माझं चित्त तिथं जाऊ देऊ नकोस, तुझी जबाबदारी आहे. ब्रह्मादिक सोडून द्या, पदे दुःखाची शिराणी ठेवा. तेथे दुश्चित जणी म्हणजे नको, काही देऊ नको तू आम्हाला. का पद नकोय तुम्हाला? तुम्हाला काय माहिती पदामध्ये काय आहेत? मग त्याचं ते शेवटचं चरण आहे. तुका म्हणे आम्हा कळले आम्हा, त्याचं चरण. का नको पद? हे पाप करायला लावतं. का नको? नको ते तुम्हाला मी लिहून देतो काय सांगितलंय भगवंतानी. पैसा आणि सत्ता कोणताही माणूस तुम्हाला भेटो चांगलं करायला लावत नाही. तुमच्या पुणे जिल्ह्यातलं तर काय वर्णन करावं महाराज. मला फोन येतात गुंठा मंत्र्याचे. मी अभ्यासामुळं तारीख देत नाही, हा भाग सोडून द्या. तुमचं तर काय भाग्य आहेत महाराज. तुम्ही 25 वर्षाचं पूर्वीचं कीर्तन तुमच्या लक्षात आहे. इथल्या श्रोत्यांचे असे श्रोते फोन येतो मला, महाराज बोला किती पाकिट लागतं, पण तुमचं कीर्तन ठेवायचं आहे म्हणजे माझं. आणि भाषा काय? मंत्री कोणते आहेत? जमिनीला भाव आले आहेत ना, नुसतं बोलतात. मागा फक्त आकडा सांगा. म्हणजे नाही व कीर्तन नाही का? हा असं कसं काय? डबल देऊ. माझी मराठी समजून घ्या. हे जे अहंकार आहे पैसा आल्यामुळे आहेत. याला म्हणतात दुश्चित. प्रेमाने येणारे आम्ही तो, पैशाने नाही. म्हणून तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं, प्रेमाने पूजा होते, ज्ञानाने आदर मिळतो. अरे तुझ्याकडे पैसे आहेत, किती लहान आहेत, नाही म्हणलं की गप बसला तू. किती 1 कोटी नाही 10 कोटी द्यायला तयार झालं. नाही शब्दाची ताकद बघा. तू लहान आहेस, विकला जात नाही मी. पदे म्हणून अभ्यास करा या गोष्टीचा. ज्या पदावर तुम्ही गेलेला आहेत त्या पदाचा धिक्कार करतात तुकोबार आहे. का? चित्त दुश्चित्त होतं, पाप करायला लावतं ते. म्हणून अधिकाऱ्यांना सावध राहा. जर दुश्चित झालं ना, पुन्हा आहे का, दुश्चित झालं ना समाधान नाही मिळत काही. म्हणून दुःखी काय आहेत संसारातले. आणि हे जे दुःखी झालेले लोक आहेत ना, असे महाराज भेटतात. महाराज यांना ज्या बेटा तेरा कल्याण हो. आणि दुश्चित झालेल्या अधिकारी लोकांचा, सत्ताधारी लोकांचा बघा तुम्ही, त्यांचे संत कसे आहेत. आश्रमामध्ये सेवा होते. मला तर कधी कधी खूप वाईट वाटतं महाराज. काही आश्रमातले महंत सांगतात आमच्या इथे सगळ्या सुविधा आहेत. म्हटलं 5 स्टार बांध ना. आश्रम का बांधला? मराठी कळा. पंढरपूरला तुम्ही मठात जातात, सोयच नाही, त्याला मठ म्हणतात. आणि जर महंत तुमची सोय करत असेल, महंतपणाचा अपमान आहे महाराज. पद सांगतोय तुम्हाला मी. नाही सोय नाही, तू काय करणार आहे जा. त्याला म्हणतात ताकद, त्याला म्हणतात वैराग्य. पद आहे, सोय करायला लावतं. सोय कशासाठी? पैशासाठी, मानासाठी. हिमालयामध्ये आश्रम आहेत आणि पेपरला ॲडव्हर्टाईज आहेत, आमच्या इथे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. अरे सुविधा नको म्हणून हिमालय. मग इथल्या हॉटेलमध्ये आणि तिथल्या हिमालयाच्या जागेवर काय फरक आहे? इथल्या लोकांनी पॅन्ट शर्ट घालून हॉटेल काढले, तो तिकडे कपडे बदलून आश्रम काढले, त्याचं नाव 5 स्टार. हे पद तुकोबराय 400 वर्षापूर्वी बोलतात. पद पैशासाठी चाललंय. आणि जिथं चित्त दुश्चित्त झालं, दुश्चित्त म्हणजे काय माहिती का? पापी नाही बरं का, नाही तर पुन्हा चुकीचा अर्थ काढाल. दुश्चित्त शब्दाचा अर्थ आहे भावना लपवलेलं काम. भावना हे पण ज्ञानेश्वरीमध्ये. काही माणसं आहेत ना, मंत्र्याला घरी बोलवतात, राजाला घरी बोलवतात. आणि हे ज्ञानोबरांनी 700 वर्षापूर्वी सांगितलं. कशा करता बोलवतात? गावात रुबाब पाहिजेत, मंत्री आपल्याकडे येतात. हे ज्ञानोबरांची ओवी आहे. राजा घरासी आहे, बहुत उपयोगाचा आहे, त्याच्याकडून बरेचसे काम करून घेता येतात. कीर्ती होय जगा माझी, मान वाढतो. मुख्यमंत्री संबंध आहे बरं का त्याचे, नाही अजून अर्थ कळला. संबंध कोणाचे आहेत? आणि घरात ते त्याच्याशी संबंध ठेवतच नाहीत, गावातले ठेवत नाहीत. आणि तो संबंध पदे शब्द पुन्हा आहे का, विसरू नका.
पद आहे तुमच्याकडे, दुश्चित चित्त होतं. पदामुळे अहंकार वाढतो, पदामुळे चुकीची लक्ष्मी येते, पदामुळे गरीब माणसावर अन्याय होतो. देवा नको तू मला भेटू, पण मला हे नको आहे. याच्यातलं वर्म आम्हाला कळालेत. जे जे कर्म धर्म पद हे सगळे नाशिवंत आहे. म्हणून एकच प्रार्थना आहे तुझ्या चरणावर, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही आदरोनिया बाई. सगळे चतुरच आहेत. ऐकायच्या नादात गडबड होते. विठ्ठला विठ्ठला. अभंगाचा अर्थाकडे लक्ष द्या. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे. मी नाही हा, अभंगात लक्षात ठेवा. तेथे माझे हरी. देवा मी सकाळी सकाळी काकड्या करण्याकरता तुझ्याकडे आलो, सांगायला आलोय माझं चित्त ऐकत नाही. माझे चित्त, चित्त कुणाचं आहे? पण तुझ्या पायावर राहत नाही. म्हणून सकाळी सकाळी भगवंताला प्रार्थना आहे, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे तू करी काही. तुझ्या मंदिरात आलोय, तुला गारणं करण्यासाठी आलोय, तू काहीतरी कर. राहे ऐसे करी काही धरोन या बाही. दुःखरूपी सागरातून भव हा तारी. कारण कसं काढायचं या दुःखातून, चतुरा तू. हा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून प्रार्थना करा भगवंताला. पद नको आहेत. जिथं जिथं माझ्या हातून सत्ता गाजवली जाईल, चुकीची लक्ष्मी येईल, पाप घडेल, ती पद मला नको आहे. माईक पदार्थ नको आहेत. फक्त तुझ्या चरणाजवळ माझी वृत्ती राहो. विठोबा रखुमाई.